मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर आणि लाईफ कॅटलिस्ट प्रायव्हेट लिमिटेड ही माझी कंपनी कमिटेड आहे लघु आणि मध्यम उद्योजक आणि व्यापाऱ्यांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं आयुष्य अधिकाधिक चांगलं कसं होईल. त्यामध्ये आम्ही रिलेशनशिप्स वगैरे वगैरे असे विषय पण घेत असतो. फायनान्स हा विषय घेतो, बिझनेसचे सिस्टम्स ह्या विषय घेत असतो, हे सगळे विषय घेत असतो. पण एक महत्त्वाचा मुद्दा हा पण आहे की अध्यात्माला आपल्या आयुष्याशी कसं जोडता येईल. मला अभंग आवडतात. अभंगाला आत्ताच्या लाईफला जोडायला आवडतं आणि अभंग हे त्रिकालबाधित आहेत असं माझं मत आहे. ते चिरकाल टिकणार आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये आणि कुठल्याही इव्हेंटमध्ये आपल्या आयुष्यात ते कामाला येऊ शकतात. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, पुण्य पर उपकार पाप ते पर पीडा आणि नाही जोडा दुजा यापेक्षा दुसरं काही नाही. त्याच्यामध्ये एक फार छान ओळी आहेत किंवा त्याच्यामध्ये एक छान त्यांनी आपल्याला एक सल्ला दिलेला आहे. ते म्हणतात की यामध्ये जे काही हित किंवा घात आहे हे तुम्हाला सरळ उघड आहे, तुमच्या समोर आहे. तुका म्हणे उघडे आहे हित घात, जे हे सत्य जे आहे हेच तुमच्या समोर आहे. लाईफ मधलं प्रत्येक सत्य तुमच्या समोर आहे. तुका म्हणे उघडे आहे हित घात, जया जे उचित करा तैसे. आता तुमच्या समोर जे काही सत्य आहे ते आहे. जे करायचं ते तुम्हाला निर्णय घ्यायचा आणि तुम्हाला ते करायचंय, कारण हित आणि घात या दोन्ही गोष्टी तुमच्या समोर आहेत. ह्या अभंगाच्या ओळी खूप सुंदर आहेत मित्रांनो. संतांचा संग तोची स्वर्गवास, नरक तो उदास अनर्गळ. अनर्गळ म्हणजे ज्याला जो खाली घसरत जातोय आणि तो थांबवला जाऊ शकत नाही. नरक तो उदास अनर्गळ म्हणजे तुम्ही चांगल्या लोकांच्या संपर्कात राहाल तर तो स्वर्ग, आणि चुकीच्या लोकांच्या संपर्कात राहाल तर तुमचं लाईफ खाली घसरत जाईल. तुका म्हणे उघडे आहे हित घात. आता तुम्हाला तुमचं हित आणि घात दोघंही माहिती आहेत. जया जे उचित करा तैसे. तुम्हाला जे करायचं ते करा, कारण चॉईस तुमचा आहे. तुम्हाला कुठल्या प्रकारचं लाईफ जगायचं, तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये कुठल्या गोष्टी करायच्यात नाही करायच्यात, लाईफमध्ये रिलेशनशिपमध्ये कुठल्या गोष्टी करायच्यात नाही करायच्यात ते तुम्हाला माहिती आहे. जया जे उचित करा तैसे. जसं 18व्या अध्यायात श्रीकृष्ण पण सांगतात अर्जुनाला, यथेच्छसी तथा करू. आता तुला जे करायचं ते कर, मी तुला सगळं ज्ञान दिलेलं आहे. आपण एवढं सगळं ज्ञान मिळवत असतो. आपण हे सगळं गुगलवर पण जाऊन सर्च करत असतो, पुस्तकं वाचत असतो. टीव्ही हा सुद्धा एक मीडिया आहे आपल्याला ज्ञान देणारा. आजकाल व्हॉट्सअपवर पण भरपूर ज्ञान मिळतं. पण त्याच्यानंतर जया जे उचित करा तैसे हे फार महत्वाचं आहे. आणि हे जर आपण आपल्या बिझनेसमध्ये लागू करायचं ठरवलं तर विचार करा ना की बिझनेसमध्ये ज्या गोष्टी जया जे उचित करा तैसे, मला जे आवश्यक आहे बिझनेसमध्ये ते जर मी केलं तर बिझनेस मला ते देईल जे मला पाहिजे. योगक्षेम वहाम्यम 9व्या अध्यायातला 22वा श्लोक, की शेवटी बिझनेसला अनन्य प्रकारे तू जर भक्ती करशील आणि मला ते अर्पण करशील, पर्युपासते, मला त्या पद्धतीने जर तू मला अर्पण करशील तर योगक्षेम वहाम्यम, तुझं योगक्षेम मी तुला देईन. बिझनेसला आवश्यक गोष्टी तुम्ही बिझनेसला अर्पण करा, बिझनेस तुम्हाला ते देईल जे तुम्हाला पाहिजे. मित्रांनो खूप सोपं आहे हे सगळं. या सगळ्या गोष्टी खूप सोप्या आहेत आणि इतक्या सिम्प्लिसिटीने आपल्या अध्यात्मात सांगितल्या गेलेल्या आहेत की आपल्याला त्या फक्त आपल्या आत्ताच्या लाईफला जोडता आल्या पाहिजे. बिझनेस फेल्युअर्स किंवा कुठल्याही फेल्युअर्समध्ये जर आपण हे पाहिलं तर सोर्स ऑफ फेल्युअर इज नॉट फॉलोइंग द डिझाईन ऑफ द बिझनेस. बिझनेसला जे आवश्यक आहे ते नाही करत. तुका म्हणे उघडे आहे हित घात. ज्या हिताच्या गोष्टी ते न करता घात होणाऱ्या गोष्टी करणं, मग जे होणार आहे ते होणार आहे. नरक तो अनर्गळ अनर्गळच. त्यामुळे आपण जर व्यावसायिक असाल तर हा विचार करा की माझ्या बिझनेससाठी जे आवश्यक आहे ते मी करतोय की मला वाटतंय ते मी करतोय. रिलेशनशिप्समध्ये फेल्युअर असतील तर तुम्ही विचार करा तुम्ही स्वतःसाठी पाहिजे ते करताय की समोरच्याशी रिलेशन इम्पॉर्टंट आहे म्हणून करताय. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला हा फॉर्म्युला म्हणून वापरता येईल की आर यू डुईंग व्हॉट इज सपोज टू बी डन ऑर यू आर फॉलोइंग युअर ओन इमोशन्स. हा स्वतःला विचारायचा प्रश्न आहे मित्रांनो. आणि बऱ्याच वेळा असं लक्षात येईल की आपण आपल्या इमोशन्सला जास्त महत्त्व देतो, मला जे वाटतं त्याला महत्त्व देतो. म्हणूनच आज असंख्य बिझनेस सफर होत आहेत.
असंख्य रिलेशनशिप सफर होत आहे, असंख्य ठिकाणी सफरिंग आहे. आज आपण इथेच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये मला आपला अभिप्राय कळवायला विसरू नका. नमस्कार.